नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. काल पश्चिम बंगालच्या राजधानी कलकत्तामध्ये ममता बॅनर्जीने परमिशन नसताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून आपलं धरणा प्रदर्शन केलं. जवळजवळ 40-50 हजार लोक एकत्र होती. त्यातली 10-12 हजार लोक जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली. बाकी सगळे पोलिसांनी रोखून धरले होते. पण त्यावेळेला ममतानी सांगितलं, की मी भाजपाला सत्तेतनं घालवल्याशिवाय मरणार नाही आणि मी लढवय्या आहे आणि मी रस्त्यावरची लढाई उतरेल. जे लोक जात असतील, ज्यांना जायचं आहे, जे लोक गद्दारी करतायत, त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेल, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संमती दे भगवान. आणि आज अक्षरशः जसं उद्धव ठाकरेचं महाराष्ट्रात झालं, तसं ममता बॅनर्जीचं बंगालमध्ये झालं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस आणि टीएमसीमध्ये मोठी फूट पडल्याचं समोर आलंय. पार्टीमधनं निष्कासित आमदार ऋतुव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 80 मधले 58 आमदार आज विधानसभेत गेले 10 वाजता. बिलकुल एक वेगवेगळ्या व्हॅननी गेले, आतमध्ये एकत्र गेले आणि त्यांनी मीटिंग घेतली. 2 लोक अजून त्यांच्या टचमध्ये आहे असं म्हटलं जातं. म्हणजे 80 पैकी 54 जरी गेले तरी मग 2/3 होऊन जातं. म्हणजे तिथे दलबदल कायदा लागू होऊ शकत नाही. यांच्याकडे 58 आहे, 4 जास्त आहे आणि 2 पुन्हा येणार आहे असं म्हणतात 60. त्यांनी वेगळा गुट बनवला आणि सरळ सरळ विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस ना पत्र देऊन सांगितलं, की आमचा विधिमंडळाचा नेता आणि तोच जो विरोधी पक्षाचा नेता असेल, त्याला तुम्ही मंजुरी द्यावी. त्यात जावेद खान, संदीपन साहा आणि शिवली साहा यांना उपनेता आणि अखरुज्जिमान को मल्ला चीफ व्हिप बनवलं. विधानसभा स्पीकर आणि ममता बॅनर्जीचं अजूनही याच्यावर काही स्टेटमेंट आलेलं नाही आहे. परंतु कुणाल घोष नी सांगितलं, की टीएमसीचे जे आमदार होते फिरहाद हकीम नी कलकत्त्याच्या मेयर पदाचा राजीनामा दिलेला आहे. हा विवाद कधी सुरू झाला? विरोधी पक्ष नेता म्हणून ज्याचं नाव टीएमसीनी स्पीकरकडे पाठवलं आणि सगळ्या आमदारांचं त्याच्यावर हस्ताक्षर होतं. त्यात ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा या दोघांनी स्टेटमेंट वक्तव्य केलं, की आमच्या त्या सह्या नाहीच आहेत, आमच्या सह्या फ्रॉड आहेत, कोणीतरी दुसऱ्यांनी केलेल्या आहेत. आणि त्यानंतर या दोघांना पार्टीतनं निष्कासित करलं ममता बॅनर्जींनी. आणि मग निष्कासित केल्यानंतर जे झालंय ते तुमच्या समोर आहे. याच्या अगोदर ममता बॅनर्जींनी सगळ्या आमदारांची मीटिंग बोलावली होती. त्यात 80 पैकी फक्त 20च पोहोचले. त्यामुळे त्यांनी मीटिंग बंद केली, म्हणजे मीटिंग कॅन्सल केली. परंतु त्याच दिवशी त्यांना ही आयडिया आली होती, की काही ना काहीतरी काळबेरं होतंय. त्यांनी आरोप लावला, की जवळ-जवळ 30 ते 35 आमदार असे आहेत, ज्यांच्यावर ईडीची टांगती तलवार, म्हणजे त्यांना ईडीची भीती दाखवलेली आहे भाजपाने, म्हणून ते गेलेले आहेत. पण जे लोक ममताला सोडून गेले, त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही वेगळा गुट जरी असलो तरी आमची अध्यक्ष ममता बॅनर्जीच आहे. आम्ही त्यांना पार्टीचा अध्यक्ष मानतो. परंतु अभिषेक बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली जे जे विधिमंडळाच्या बद्दल घेतलेले निर्णय आहेत, त्याला आम्ही मानायला तयार नाही. त्यांनी सांगितलं, की विधानसभामध्ये अभिषेक बॅनर्जीची कुठलीही भूमिका आम्हाला नको आणि आमचा त्यांच्यासोबत काहीही संबंध नाही. इथल्या लोकांचा सुद्धा त्यांच्यासोबत काही संबंध नाही असं आम्ही मानतो.
असं जर असतं तर 26 दिवस ते असे लपून राहिले नसते. जसं चोरांना मारलं जातं तसं त्यांना रस्त्यात पकडून मारण्यात आलं. त्यांच्या सुरक्षेसाठी कोणीही ना केंद्रात आणि राज्यात मागणी केलेली नव्हती. आता ममताला कळलंच होतं, की बहुतेक काहीतरी मोठा खेळ होतोय. पार्टी हायजॅक होते. आणि दुसरी गोष्ट जे 80 आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना आता 5 वर्ष काढायचे आहेत. भाजपानी जे रुद्र रूप दाखवलं म्हणजे असं कधीही नव्हतं. मी नेहमी म्हणतो, की हे बंगालचं जे मॉडेल आहे निवडणुकीचं, हे मॉडेल आता पूर्ण देशात लागू होणार आणि 2029 मध्ये भाजपा परिसीमनही करून घेईल. 700 सीट असतील त्यातल्या 600 सीट एक एक लोकसभेमध्ये भाजपच्या असतील एवढं नक्की आजच मी निर्णय सांगतो तुम्हाला. कारण हाच बंगालचाच टूलकिट असणार. एस-आय-आर होणार, कितीतरी लाखो, करोडो जो मतदाता आहे विरोधी पक्षांना म्हणजे जे भाजपाला मतदान करू इच्छित नाही अशा लोकांना वंचित ठेवलं जाणार. काहीतरी नवीन कॅटेगरी निर्माण होईल जसं इथे 27 लाख लोकांना दूर ठेवलं. त्यानंतर सगळे डी सगळं म्हणजे निवडणूक आयोगाने सगळं ॲडमिनिस्ट्रेशन हातात घेतलं. मुख्य सचिव वेगळे केले. त्यानंतर म्हणजे दुसरे ठेवले. डी दुसरे ठेवले. कलेक्टर, एस-पी बदलले. आणि मग 12 वाजेपर्यंतच सगळ्या चॅनलनी घोषित केलं, की बी जिंकली आणि मग बी कार्यकर्त्यांचा उधम सुरू झाला. पॅरामिलिटरी फोर्स आणि सिक्युरिटीच्या समोर त्यांच्या एजंटना मारून पळवून लावण्यात आलं मतदान केंद्रावरनं, मतदान मोजणी केंद्रावरनं. असे जवळ-जवळ 170 मतदान म्हणजे विधानसभा आहेत. तिथे मतदान केंद्रातनं लोकांना पळवून लावलं आणि मग 12 नंतर भाजपाचेच लोकं आतमध्ये होते आणि त्यांनीच आपलं मतगणना केली आणि त्यांनी सगळा विजय घोषित केला. कोणीही तो सीसीटीव्ही फुटेज द्यायला तयार नाही, जेव्हा सगळे मागतात तेव्हा. ममता बॅनर्जीला जेव्हा कळलं, की त्यांच्या स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात असं झालेलं आहे, तर त्या स्वतःहून त्या विधानसभा क्षेत्रात मतमोजणी केंद्रात गेल्या. त्यांना जाऊ दिलं नव्हतं. मग ते जबरदस्ती आतमध्ये गेल्यावर त्यांच्यासोबत तिथे मारपीट झाली. त्यांना मारण्यात आलं. बंदुकीच्या बटनी त्यांच्या पोटात लाथा मारल्या. त्यांनी येऊन हा बाहेर आरोप लावला. त्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं, की असं काही झालं नाही. पण त्यांनी व्हिडिओ फुटेज मागितला. मतमोजणीच्या तिथला व्हिडिओ फुटेज द्या माझ्यासोबत काय झालं लोकांना कळू द्या. पण तो फुटेज सुद्धा द्यायला तयार नाही. त्यामुळे 27 लाख लोकांना मतदानापासून वंचित ठेवल्यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणतं, की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला द्या मतदान एवढं काय महत्वाचं आहे. जेव्हा मतदानाचा अधिकार याचा महत्त्वहीन होऊन जातं, मग त्यावेळेला असंच टूलकिट होणार आणि मग त्यानंतर निवडणुकाच्या 12 वाजल्यानंतर निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी जो नंगा नाच सुरू झाला अ, बंगालमध्ये टी-एम-सीच्या ऑफिसेसना तोडण्यात आलं, जाळण्यात आलं, फर्निचर तोडण्यात आलं, लोकांना मारण्यात आलं, जे उमेदवार होते त्यांना कपडे फाडून पळवण्यात आलं. एका जे पदाधिकाऱ्याला तर वरच्या मजल्यावरनं खाली फेकलं ते सगळं आणि हे सगळं पॅरामिलिटरी फोर्सेसच्या समोर चालू होतं आणि ते नुसतं एक चुपचाप बघून ते तमाशा पाहत होते. त्यानंतर एक भीतीचं वातावरण तयार करण्यात आलं. आणि भ्रम आणि भीती ह्या 2 गोष्टी बीजेपीच्या फार मोठ्या टूलकिट आहेत. आणि त्या भीतीपोटी मग आता लोकं बाहेर यायला निघाले आहेत. जे 80 आमदार निवडून आले, त्यांना वाटतं जर आपल्याला 5 वर्ष जिवंत राहायचं असलं किंवा आपल्याला जर बाबा नीट राहायचं आहे, तर मग आपण वेगळं झालं पाहिजे. जसं एक नोटीस एकनाथ शिंदेच्या पीएला गेली संदीप जोशीला आणि मग त्यानंतर एकनाथ शिंदेना तेव्हा एकदम कळलं, की अरे बापरे! आपण 2.5 वर्ष सत्तासुख भोगलं ते काँग्रेससोबत. ते फार मोठी चुकी केली. 2.5 वर्ष सुख भोगताना त्यांना वाटलं नाही, की आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मतांच्या विरुद्ध होतो. पण ते गेले. कारण त्यानंतर त्यानंतर स्थितीच अशी झाली. आणि त्यानंतर मग जे झालं ते सगळ्या देशाला माहीत आहे पुढे काय झालं ते. पण ममताला याची थोडीशी आयडिया होती. म्हणून त्यांनी कारण फक्त आमदार आणि खासदार फुटल्यानेच वेगळा गुट तर निर्माण होऊ शकतो, पण पार्टी ताब्यात जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला संघटन सुद्धा पाहिजे. त्यामुळं ममता बॅनर्जींनी हे सगळी लोकं विधानसभेत जाऊन वेगळा गुट स्थापन करण्याच्या अगोदरच ममता बॅनर्जींनी आपल्या पूर्ण राज्यातल्या जेवढ्या कमिट्या आहेत, फ्रंटल ऑर्गनायझेशन संघटनमध्ये जेवढे पदं होती, ती सगळी एका झटक्यात बरखास्त करून ठेवली. आणि त्यांनी सांगितलं, की आता कुठलाही जिल्हा अध्यक्ष नाही, ब्लॉक लेव्हलचा अध्यक्ष नाही, कुठलाही फ्रंटल ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष नाही. सगळे पदावर म्हणजे सगळ्या पदावरचे आम्ही अपॉइंटमेंट रद्द केलेले आहेत आणि आता आम्ही एक सविस्तर मीटिंग घेऊ. त्यात पूर्ण आकलन होईल
समीक्षा होईल आणि समीक्षेनंतर संघटन अजून मजबूत करण्यासाठी नवीन अपॉइंटमेंट केल्या जातील. त्यामुळे ममतांनी हा डाव खेळला. पण शेवटी हा डाव किती कामी येतो? कारण शेवटी न्यायपालिकेतच जाईल. निवडणूक आयोगामध्ये गेलं तर या लोकांना चिन्हही मिळू शकतं आणि नावही मिळू शकतं. फक्त आमदार आणि खासदार असण्याच्या भरोश्यावर. पण ज्या दिवशी काल तसंही पाहिलं तर ममता जेव्हा बसली तेव्हा 8 खासदार म्हणजे 8 आमदार आणि 3-4 खासदार एवढे त्यांच्यासोबत होते. याचा अर्थ आपण समजूया बाकी नाही आहे. तर त्यांच्या भरवशावर ते महाराष्ट्राचंच मॉडेल तिथे लागून तिथे टी-एम-सीला पूर्णपणे त्यांच्या हातात देईल. फरक एवढा आहे, की उद्धव ठाकरेची जेव्हा शिवसेना तोडली, तेव्हा एकनाथ शिंदे हे फार ॲक्टिव्ह होते. म्हणजे आपण त्यांना म्हणू शकतो, की ते एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे त्यावेळेला उद्धव ठाकरेंचे सेनापती होते. सेनापती जर अलग झाले, तर उद्धव ठाकरे फार कमजोर झाले. आणि मग त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ती जमिनीवर उतरून जी मेहनत घ्यायची होती ती करू शकले नाही. तिकडे दुसरीकडे शरद पवार वयोवृद्ध होते. त्यांचा सेनापती अजित पवार हा फुटल्यामुळे त्यांना हतप्रत झाले. पण ममताची गोष्ट वेगळी आहे. ममता स्वतःच सेनापती आहे. त्यामुळं गेली ते कावळे उलाले ते मावळे असा प्रकारे आता ममता म्हणाली, "मी पूर्ण पार्टी पुन्हा उभी करीन." ममताने संघर्ष केला. पण तो संघर्ष लेफ्टच्या विरुद्ध होता. लेफ्टनी कधीही राजकारण करताना राज्यघटनेला पायाखाली तुडवलं नाही. पण ते बंगालमध्ये निश्चित होईल. तेव्हा ममता किती दम मारू शकेल हे सांगता येत नाही. आता ऋतुव्रत बॅनर्जी हे ज्यांच्या अ, अ, म्हणजे लीडरशिपमध्ये हा सगळा स्प्लिट झालेली अलग पार्टी तुटलेली आहे. यांची 46 वर्षाची म्हणजे त्यांची वय आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण आहे. 2008 मध्ये ते एस-एफ-आय याने स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव होते. 2014 मध्ये सी-पी-आय-एमनी त्यांना पश्चिम बंगालमधनं राज्यसभेमध्ये पाठवलं. पण पुढे 2017 मध्ये त्यांना पार्टीतनं काढून टाकलं. तर ते 2017 ते 20 पर्यंत निर्दलीय म्हणूनच तिथे राज्यसभेमध्ये होते. 2020 मध्ये त्यांनी टी-एम-सी जॉइन केली. 2024 मध्ये ते टी-एम-सीचे उपनेता झाले आणि पुन्हा राज्यसभेत आले. 2026 मध्ये पंजाब बंगालची म्हणजे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ते लढले आणि विधायक म्हणजे आमदार झाले. 2026 जूनमध्ये त्यांनी अ, सिग्नेचर विवादावर त्यांना पार्टीतनं बाहेर काढलं आणि त्यांनी स्वतःच आता एक वेगळा गुट बनवून अ, सरळ-सरळ ममताला आव्हान दिलं. त्यामुळं अ, जसं शिवसेनेसोबत झालं तसं तिथे टी-एम-सी सोबत झालं. पण जे उद्धवचं झालं ते ममताचं होईल का? हे तर वेळच कळवेल. आज न्यूज लॉन्चर मराठीवर एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.